सतत दुखत होतं महिलेचं पोट. दिवस रात्र वेदना थांबायचं नाव घेत नव्हत्या. घरात कोणी काही समजून घेत नव्हतं. डॉक्टरांकडे तपासताच एकच खडबड उडाली. नर्स पळाल्या, डॉक्टर कपाळाला हात लावू लागले. नक्की असं काय दिसलं होतं की अनुभवी डॉक्टरही काही क्षण गप्प झाले. ही महिला काही दिवसांपासून अक्षरशः तडफडत होती. पोटात सतत कळा, आतून काहीतरी फाटत असल्यासारखी भावना, अचानक येणारा अशक्तपणा. पण बाहेरून पाहिलं तर काही बोलत नव्हती. थोडी पोटदुखी आहे एवढंच सांगून ती दिवस काढत होती. हळूहळू तिच्या शरीरात बदल दिसू लागले. चेहऱ्यावरचा रंग उडत चालला होता. चालताना पाय थरथर कापू लागले. थोडंसं काम केलं तरी डोळ्यासमोर अंधारी यायची. घरच्यांना वाटत होतं वयामुळे असेल, पण आत काहीतरी गंभीर घडत होतं. एक दिवस वेदना इतक्या वाढल्या की तिला थांबणं अशक्य झालं. पोटात जणू एखादा मोठा गोळा हलतोय असा त्रास तिला जाणवत होता. वेदना असहाय्य झाल्यावर अखेर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. तपासणी सुरू झाली. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करताच वातावरण बदललं. एकमेकांकडे पाहून ते काहीतरी बोलू लागले. नर्सेसही अस्वस्थ दिसू लागल्या. काही क्षणातच तपासणी खोलीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. महिलेच्या पोटात जे काही जाणवत होतं ते सामान्य नव्हतं. आत काहीतरी मोठं वाढत असल्याची शक्यता डॉक्टरांच्या लक्षात आली. तातडीने अधिक तपासण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान तिच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण धोकादायक पातळीवर कमी होत असल्याचं समोर आलं. हिमोग्लोबिन झपाट्याने घसरत होतं. ही बाब आणखीनच गंभीर होती. डॉक्टरांनी वेळ न दवडता पुढील पावलं उचलली. जशा तपासण्या पुढे जात होत्या तसा धक्का वाढत चालला होता. पोटात दिसणारी रचना पूर्णपणे बदललेली होती. आत काहीतरी एवढ्या वेगाने वाढलेलं होतं की अवयवाचाच आकार बदलला होता. काही क्षण असे होते की जिथे डॉक्टर एकमेकांशी नजरेने संवाद साधत होते. अशा प्रकारचे केस क्वचितच पाहायला मिळतो असं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. महिलेची प्रकृती क्षणाक्षणाला खालावत होती. वेळ हातातून निसटण्याची भीती होती. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया सोपी नव्हती हे सगळ्यांनाच माहीत होतं. शस्त्रक्रियेच्या तयारी दरम्यान वातावरण तणावपूर्ण होतं. आत नेमकं काय सापडणार याची कुणालाही पूर्ण कल्पना नव्हती. पण जे काही होतं ते सामान्य नक्कीच नव्हतं. शस्त्रक्रिया सुरू झाली आणि काही वेळातच आतलं दृश्य पाहून सगळेच हादरले. एवढ्या लहान अवयवामध्ये इतकं काही साठलेलं असेल यावर विश्वास बसणं कठीण होतं. डॉक्टरांना अत्यंत काळजीपूर्वक काम करावं लागत होतं. थोडीशी चूकही जीवावर बेतू शकत होती. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता. संपूर्ण टीम पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करत होती. हळूहळू एकामागून एक गोष्टी बाहेर काढल्या जाऊ लागल्या. आत जे सापडत होतं ते पाहून अनुभवी डॉक्टरही थक्क झाले. ही केस वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ होती. शस्त्रक्रिया संपायला बराच वेळ लागला. अखेर डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतला. महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं. ऑपरेशननंतर तिची प्रकृती हळूहळू स्थिर होऊ लागली. शस्त्रक्रियेनंतर जे वास्तव समोर आलं ते ऐकून कुणालाही धक्का बसेल असंच होतं. कारण ज्या अवयवाचं वजन साधारणतः काही ग्रॅममध्ये असतं त्याच अवयवात प्रचंड वाढ झाली होती. अखेर उलगडा झाला. त्या महिलेच्या गर्भपिशवीत अशा काही गाठी तयार झाल्या होत्या की त्या गाठींचं वजन हे तब्बल 2 किलोपर्यंत होतं. इतक्या मोठ्या गाठी शरीरात वाढत असतानाही महिला दिवसेंदिवस वेदना सहन करत राहिली. वेळेवर उपचार मिळाले नसते तर परिस्थिती आणखीनच गंभीर झाली असती. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे, पण हा प्रकार महिलांसाठी एक गंभीर इशारा आहे. पोटदुखी, रक्तस्राव, अशक्तपणा अशा तक्रारी दुर्लक्ष केल्यास आतमध्ये किती मोठा धोका लपलेला असू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे.